नमस्कार मित्रांनो, BFSI मराठी टॉक्स या यूट्यूब चॅनलवरती मी तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण आणखीन एक जॉब अपॉर्च्युनिटी डिस्कस करणार आहोत आणि ही जॉब अपॉर्च्युनिटी आहे कोटक महिंद्रा बँकेकडून. कोटक महिंद्रा बँक ही एक प्रायव्हेट बँक आहे आणि तुम्हाला माहिती आहे मित्रांनो, प्रायव्हेट बँक्स जसे की ॲक्सिस बँक, ICICI, HDFC हे मणिपाल अकॅडमी ऑफ बँकिंग सोबत टायअप करून त्यांचे जॉब अशोर्ड प्रोग्राम्स कंडक्ट करत असतात, जिथे कॅन्डिडेट्सला 100% जॉब अपॉर्च्युनिटी मिळते. तर असंच कोटक महिंद्रा बँकेने सुद्धा 2023 साली एक प्रोग्राम लॉन्च केला होता, ज्याचं नाव आहे कोटक नेक्स्ट जन बँकर्स प्रोग्राम. तो प्रोग्राम सक्सेसफुली कंडक्ट होत आहे मित्रांनो आणि त्याचे ॲप्लिकेशन सध्या ओपन आहेत, तर तुम्ही तिथे अप्लाय करू शकता. तर या प्रोग्रामबद्दल डिटेल्स माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आणि पर्सनली माझ्या ओपिनियन प्रमाणे हा प्रोग्राम कम्पॅरेटिव्हली ICICI, HDFC आणि ॲक्सिस यांच्या तुलनेमध्ये मला हा प्रोग्राम चांगला वाटतो मित्रांनो. तर ह्याचं कारण काय तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे मी एक्सप्लेन करणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण बघा, जेणेकरून तुमचे सर्व डाऊट्स इथे क्लिअर होतील. तर चला मग व्हिडिओची सुरुवात करूयात. जसे की तुम्ही आता स्क्रीनवर पाहू शकता मित्रांनो, मी इथे ऑफिशियल वेबसाईट ओपन केली आहे कोटक महिंद्रा बँकेची, जिथे की हा कोटक नेक्स्ट जन बँकर्स प्रोग्रामचा पेज तुम्ही इथे पाहू शकता. आणि खाली स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला इथे डिटेल्स पाहायला मिळतील मित्रांनो. कोणती तुम्हाला इथे डिग्री मिळणार आहे, प्रोग्राम फी काय आहे आणि CTC किती तुम्हाला इथे मिळणार आहे, म्हणजे ॲक्च्युअल तुमची सॅलरी किती आहे. मेन सर्वात महत्त्वाचा पॉईंट सॅलरीचा, तो आपण तुम्ही इथे पाहू शकता. पहिल्यांदा आपण इथे डिग्री पाहू मित्रांनो. तर इथे तुम्हाला पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन रिलेशनशिप बँकिंग मिळणार आहे. आता अनेक प्रोग्रामची अनेक डिग्री असते मित्रांनो, जिथे PGDBF आहे, पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन बँकिंग अँड फायनान्स, कुठे फायनान्शियल सर्व्हिसेस असतं, कुठे रिलेशनशिप बँकिंग असतं. तर याचं काही जास्त इम्पॅक्ट नाही आहे मित्रांनो, फक्त तुमच्या टर्म्समध्ये इथे डिफरन्स येईल, थोडासा इम्पॅक्ट पडू शकतो, पण ॲक्च्युअल काही मोठा डिफरन्स नाही आहे. आणि जर CTC पाहिलं तर तुम्हाला 5 लाखाचा फिक्स्ड पॅकेज मिळणार आहे, प्लस परफॉर्मन्स लिंक्ड बोनस इथे तुम्ही प्राप्त करू शकता. तर सॅलरी वाईज गुड आहे मित्रांनो. आणि प्रोग्राम फी जर बघितलं तर 2,80,000 इथे तुम्हाला आहे, ज्याच्यामध्ये टॅक्स इन्क्लूड आहे, म्हणजे 18% GST तुमची इन्क्लूड आहे. बोर्डिंग, लॉजिंग म्हणजे तुमचं अकोमोडेशन जे आहे, मेस, राहण्याचा खर्च, त्याचबरोबर तुम्हाला एक टॅबलेट दिलं जातं मित्रांनो. हे टॅबलेट सर्वच प्रोग्राम्समध्ये दिलं जातं, इथेही तुम्हाला इथे मिळणार आहे. आणि हेल्थ इन्शुरन्स, जेव्हा तुम्ही मणिपाल अकॅडमीमध्ये जॉईन होता मित्रांनो, तर तुम्हाला मणिपाल हॉस्पिटल तिथे असतं कॅम्पसमध्ये. तर तुम्हाला काही आजार किंवा फीवर वगैरे आला असेल, तर तुमचा जोही प्रॉब्लेम असेल हेल्थ रिलेटेड, तिथे तुम्हाला इन्शुरन्स असतो, ते तुम्हाला पे करायची गरज नाही आहे मित्रांनो. आता इलिजिबिलिटी जर पाहिलं तर इथे सर्वात मोठा पॉईंट आहे मित्रांनो. जसं की मी तुम्हाला म्हणलं की कोटक महिंद्रा बँकेचा प्रोग्राम पर्सनली मला चांगला वाटतो, तर याचं कारण इथे आहे. तुम्हाला कोणतेही ग्रॅज्युएशन असेल तर तुम्ही इथे अप्लाय करू शकता, हे कॉमन आहे. आणि इथे 50% पाहिजे मित्रांनो ग्रॅज्युएशनमध्ये फक्त. ICICIचं जर बघितलं तर 60% पाहिजे. आणि एजची जर विचार केला तर 27 इयर्स मॅक्सिमम एज लिमिट आहे इथे, अप्पर एज लिमिट 27 इयर्स आणि मिनिमम 21 असते. तर 21 to 27 इथे तुम्ही अप्लाय करू शकता. आणि ICICI POचा जर बघितला तर तुम्ही 25 इयर्स इथे मॅक्सिमम एज लिमिट आहे. तर 2 वर्षाचा गॅप येतो. हा खूपच डिफरन्स आहे मित्रांनो, कारण बऱ्याच विद्यार्थ्यांचं खूप मोठं नुकसान होतं. 2 वर्ष म्हणजे गॅप थोडे मोठे असतील तर त्यांना अपॉर्च्युनिटी नाही भेटली, तर सर्वच त्यांचं करिअरमध्ये थोडं गॅप येऊ शकतो. तर हा खूप मोठा इम्पॅक्ट पडतो त्यांच्या लाईफवरती. तर हा 2 वर्षाचा ॲडव्हान्टेज मिळत आहे इथे. आणि सॅलरी सुद्धा तुम्हाला +5 म्हणजे 5+ तुम्हाला इथे सॅलरी मिळणार आहे. ही सुद्धा खूपच डिसेंट सॅलरी आहे मित्रांनो स्टार्टिंग. तर हा मोठा ॲडव्हान्टेज आहे. 50% मार्क्सचा ॲडव्हान्टेज आहे आणि 27 इथे काही कॅटेगरी वगैरे मेन्शन नाही आहे. ऑल कॅटेगरीज 50% पाहिजे मित्रांनो. आणि आता सिलेक्शन जर बघितलं तर एक ऑनलाईन ॲप्लिकेशन केलं तुम्ही की एक असेसमेंट असते, क्वांट, रिझनिंग आणि इंग्लिश किंवा जनरल अवेअरनेस बँकिंग वगैरे पण विचारलं जातं कधी कधी. आणि तुमचा एक पर्सनल इंटरव्ह्यू होतो बँकेसोबत, त्याच्यानंतर तुमचं ऑफर लेटर वगैरे मिळून जातं. आणि स्ट्रक्चर सेमच आहे मित्रांनो बऱ्याच प्रोग्रामसारखं. 4 मंथ्सची क्लासरूम ट्रेनिंग होणार आहे मणिपाल अकॅडमी बँगलोरमध्ये. तिथेही 2 कॅम्पस असतात, दोन्हीपैकी एक कॅम्पस तुम्हाला मिळेल. दुसरं OJT आहे 2 महिन्याची. आणि थर्ड स्टेज 6 मंथ्स इंटर्नशिप ॲट अलोकेटेड ब्रांच ऑफिस, जिथे तुम्हाला पोस्टिंग मिळेल तिथं तुमचं OJT
सॉरी इंटर्नशिप होईल. आता स्टायफंड जर बघितलं तर सेम आहे, 5000 इथेही आहे आणि ICICI मध्ये पण आहे मित्रांनो, आणि बऱ्याच प्रोग्राममध्ये आहे. पण इथे बघा तुम्ही, आणखीन एक ॲडव्हान्टेज आहे, इथे 25,000 तुम्हाला मिळणार आहे आणि ICICI मध्ये 22 to 24 असं काहीतरी आहे मित्रांनो. आणि इंटर्नशिप जर बघितलं तर तुम्हाला इथे डायरेक्ट सॅलरी चालू होणार आहे. जेव्हा तुमचं OJT होईल म्हणजे 6 महिने कंप्लीट होतील, तर नेक्स्ट 6 मंथ पासून तुमची CTC म्हणजे सॅलरी चालू होईल. आणि ICICI वगैरे मध्ये तिथे सुद्धा स्टायपंड असतं मित्रांनो, 32, 28, 29 असं. पण इथे तुम्हाला डायरेक्ट सॅलरी म्हणजे 35 प्लस तुमची सॅलरी इथे तुम्हाला इन हँड मिळते मित्रांनो. तर हा एक खूप मोठा ॲडव्हान्टेज आहे. करिअर डेव्हलपमेंट तुम्हाला इथे मिळेल, हे सर्व गोष्टी इथे आहेत मित्रांनो मेन्शन. आणि इथे तुम्हाला जे पार्शियल बोनस वगैरे जे मिळणार आहे ते 2 वर्षानंतर मिळणार आहे, हे तुम्ही इथे नोट डाऊन करा मित्रांनो. ह्याच बाकी FAQ सेक्शनमध्ये तुम्हाला इथे डिटेल्स बघायला मिळतील. मी जे आपण जे डिस्कस केलं तेच आहे याच्यामध्ये. इथे बाकी जर गोष्टीचा विचार केला तर हा प्रोग्राम मला खूपच चांगला वाटतो मित्रांनो, कारण एजचा फायदा आहे आणि तुम्हाला CTC पण चांगला मिळत आहे. त्याचबरोबर तुम्ही इथे सॅलरी जी आहे तुम्हाला इथे डायरेक्ट 7व्या महिन्यापासून चालू होणार आहे. त्याचबरोबर OJT मध्ये इंटर्नशिपमध्ये पण तुम्हाला 4,000 रुपये तरी जास्त मिळणार आहेत पर मंथ मित्रांनो, अदर बँकेच्या कम्पॅरिझनमध्ये. तर हा खूपच ॲडव्हान्टेज तुम्हाला इथे होणार आहे. आणि इथे फीस थोडीशी जास्त आहे मित्रांनो, तर तुम्ही या फीस 1 महिन्याचं तुमचं स्टायफंड गेल फक्त 30,000 रुपये जास्त पडते अदर प्रोग्रामच्या तुलनेमध्ये, 30, 25, 30. तर तुमचं स्टायफंड निघून जातं मित्रांनो OJT मधला किंवा इंटर्नशिपमधला 1 महिन्याचा. तर इथे तुम्ही हे कन्सिडर करू शकता प्रोग्राम, कारण कोटक महिंद्रा बँकेचा ब्रँड आहे मित्रांनो चांगला. आणि तुम्हाला बरेच व्हर्टिकलमध्ये तुम्ही इथे मूव्ह ऑन करू शकता या बँकेमध्ये एकदा एंट्री झाल्यानंतर तुमच्या इंटरेस्टप्रमाणे. कारण इंटरनल प्रोग्राम्स असतात, प्रमोशन्स असतात, इंटरनल तुम्हाला स्वाईप करता येतं, स्विचिंग करता येतं मित्रांनो मध्ये. तर ह्या बऱ्याच गोष्टीचं तुमचा ॲडव्हान्टेज आहे इथे. लिंक तुम्हाला इथे डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल मित्रांनो. तरीही काही डाऊट असतील तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता मला. तुमचा काय ओपिनियन आहे, बेस्ट प्रोग्राम तुम्हाला कोणता आवडतो तेही तुम्ही इथे डिस्कस करा मित्रांनो. आणखीन एक मित्रांनो पॉईंट तुम्हाला सांगायचा राहून गेला, तर मणिपाल अकॅडमी सोबत तुम्ही इथे जॉईन होऊ शकता. आणखीन एक ITM स्किल्स युनिव्हर्सिटी आहे जी की मुंबई बेस्ड आहे, तर इथे ती सुद्धा तुम्ही जॉईन करू शकता. कारण ट्रेनिंग कुठल्याही अकॅडमीमध्ये जर केलात तर तुम्हाला कोटकमध्येच जॉब मिळणार आहे, पण जे ट्रेनिंग सेंटर आहे ते तुमच्या चॉईसवरती आहे. आता बरेच आहेत, ॲक्सेस सुद्धा NIT मध्ये पण करतात, मणिपाल अकॅडमीमध्ये पण करतात. तर बेस्ट तुमचा जो इन्स्टिट्यूट वाटतो तुम्ही तिथे करू शकता. आणि मणिपाल अकॅडमीचा जर विचार केला मित्रांनो तर एक खूपच स्ट्रिक्ट युनिव्हर्सिटी आहे, तिथले वातावरण वगैरे, पण तुमचा रिशेपिंग होईल तिथे, तुम्हाला चांगला ॲडव्हान्टेज मिळेल, तुम्हाला डिसिप्लिनची सवय लागेल मित्रांनो, हा प्लस पॉईंट आहे. पण स्ट्रिक्टनेस तिथे खूप आहे. ऑल द बेस्ट मित्रांनो, तुम्ही अप्लाय करू शकता. काही अडचण असेल तर कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही मला कनेक्ट करा. थँक्यू सो मच. धन्यवाद.